काँग्रेस पार्टी अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सातपूर विभागीय अध्यक्ष जीवनभाऊ रायते यांच्या प्रयत्नातून त्यांनी नवीन मतदार नोंदणी ही चालू केलेली आहे। तरी प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व मतदारांना तसेच नागरिकांना, महिला, माता भगिनींना त्यांनी आवाहन केले आहे की 24 आणि 25 या 2 दिवसामध्ये प्रत्येकाने आपली नवीन मतदार नोंदणी ही चालू करावी, असं जीवनभाऊ रायते यांनी समस्त जनतेला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जनविश्वास सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे। या जनविश्वास सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही लाडकी बहीण योजना असेल, तसंच नवीन मतदार नाव नोंदणी, ज्यांचं मतदान यादीमध्ये नाव नाही असेल नवीन मतदारांना नवीन नाव नोंदणीसाठी आम्ही ही योजना राबवली आहे। 24 व 25 या 2 दिवसासाठी ज्यांचे मतदान यादीमध्ये नाव नाही अशा नवनिर्वाचित लोकांनी मतदानामध्ये आपलं नाव यासाठी लवकरात लवकर काही कागदपत्र असेल तर कागदपत्र घेऊन ऑफिसला संपर्क करायचा आहे। 2 दिवसामध्ये आपण त्यासाठी पासपोर्ट साईज एक फोटो आहे, आधार कार्ड असेल व आपल्या घरातलं जर कोणाचं मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड घेऊन यायचं आहे व एक पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, असे 2-3 डॉक्युमेंट आहे। डॉक्युमेंट घेऊन ऑफिसशी संपर्क करायचा आहे। ते संपर्क केल्यानंतर जे आपलं नाव लवकर मतदान यादीमध्ये येईल व आपल्यालाही मतदानाचा अधिकार। सातपूर जिजामाता साहेबाची चतुर्थी फोटो स्टुडिओ शेजारी दक्षिणेश्वर हनुमान मंदिराच्या बाजूला रायते यांच्या प्रयत्नातनं प्रेरणेनं या सातपूर कॉलनीमध्ये मतदार नाव नोंदणी मोहीम तसेच लाडकी बहीण योजना या योजनांचे त्यांच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरण्याचं चालू आहे। तरी मी माता भगिनींना विनंती करतो की ज्यांचे कोणाचे फॉर्म किंवा नव मतदार यादीमध्ये ज्या नवीन मतदारांचे नाव राहिले असतील त्यांनी 25 ते 26 या जुलै 2024 रोजी त्यांनी या ठिकाणी शिबिर ठेवलेलं आहे। तर कृपया या शिबिराचा आपण सर्व जनतेने लाभ घ्यावा व नवीन मतदार योजनेमध्ये आपलं नाव टाकून घ्यावं आणि त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना याचे देखील फॉर्म ते या ठिकाणी मोफत त्यांच्या सहकार्याने भरत आहेत, त्याचा देखील आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा व इतरांना देखील सांगावं अशी मी आपणास सर्वांना विनंती करतो। अशाच नवनवीन अपडेट न्यूज माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा चतुर्थी डिजिटल मीडिया।